जन्मदात्या आईनंच 6 मुलं विकल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांनी दावा केलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार आहे। घरची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे मुलं विकल्याचा संशय आहे। 12 मुलांपैकी 6 मुलं विकल्याचा दावा करण्यात आला। नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले। आरोग्य विभागाने ज्या दिवसापासून डिलिव्हरी पेशंट ॲडमिट केलं त्या दिवसापासून तर डिलिव्हरी झाली तोपर्यंत आशा कार्यकर्ते ही रोज नेमणूक करण्यात आली होती तिची। त्यानंतर बाळाला सुरक्षितपणे घरी आणलं गेलं। नंतर आशा कार्यकर्ते आपल्या ज्या होत्या त्या त्यांच्या बाळाचं वजन घ्यायला गेल्या, पण काल अशी परिस्थिती समजली का बाळच नाहीये तिथं। बाळ नव्हतं ते कुठे, या संदर्भात काही तपास केला? या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली। ते बोलतायत आम्हाला परवडत नाहीये पोसण्यासाठी, म्हणून ते आम्ही देऊन टाकलं, एवढंच बोललं, बाकी काही तर बोललं नाही। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला, त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। 12 जण। आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे, त्याच्यामुळे ते दिली आहे। मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होतं ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहेत। मुली 6 जणी, दोघी लग्न झालाय दोघींचा, आणि एक माझ्याकडे आहे।